महाराष्ट्रातील सर्व माझ्या मित्रांचं, मैत्रिणींचं, भावांचं आणि बहिणींचं CST लॉन्चपॅडच्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत करतो. तर आजचं सेशन एकदम महत्त्वाचं सेशन आहे. ज्या विद्यार्थ्यांचा ITI झालेला आहे त्या विद्यार्थ्यांकरता खास करून इलेक्ट्रिशियन, वायरमन आणि कोपा या ट्रेडच्या विद्यार्थ्यांना एकदम सुवर्ण संधी आहे अप्रेंटिसशिप करण्याची, तेही कुठे वितरणमध्ये, महावितरणमध्ये. तर ते सर्व डिटेलमध्ये मी तुम्हाला माहिती देतो की नेमक्या याच्यामध्ये काय आहे, कसं आहे आणि नेमकं काय करायचं. पण त्यापूर्वी तुम्हाला काय करायचं आहे, जर चॅनलवरती नवीन असाल तर आठवणीने चॅनलला काय करायचं, सबस्क्राईब करायचं आणि बेल आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशन ऑन करायचं. कारण जेव्हा केव्हा या प्रकारचा मी अपडेट देणार तर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन यायला हवं, म्हणजे तुमचं मिस व्हायला नको कोणतं नोटिफिकेशन. सोबतच आपलं CST लॉन्चपॅडचं टेलिग्रामचं चॅनल आणि व्हॉट्सअपचं चॅनल आहे. तर काही अपडेट असे असतात की जे मेसेजच्या स्वरूपामध्ये येत असतात, तर ते सर्व तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती मिळेल. म्हणजे सर्व अपडेट, हा अपडेट पण तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती मिळेल. आणि जे काही तुम्हाला याची माहिती आहे आता मी सांगणार आहे ते सर्व तुम्हाला पेपरचा कट असो, लिंक असो, जे काही आहे ते सर्व तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल. म्हणून सोबतच चॅनलला तर सबस्क्राईब करायचंच आहे, सोबतच टेलिग्रामचं चॅनलला त्याला जुळून राहा. म्हणजे जर तुम्हाला याची गरज असणार तर तुम्हाला नक्कीच जुळणं खूप गरजेचं आहे, कारण सर्व अपडेट तिथे अवेलेबल असतात. सोबतच आता हे जे काही माहिती सांगणार आहे ते माहिती तुमच्यापर्यंतच, तुमच्या पुरतीच नका ठेवू, ती तुमच्या मित्रांपर्यंत पण शेअर करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे काय की शेअर केलं की आपल्याला सोबतच दुसऱ्याचा पण फायदा होतो. जरी आपल्या कामाचं नसणार तर कोणाच्या ना कोणाच्या कामाचं असतं. पण आवर्जून ह्या व्हिडिओला काय करायचं, आता जेवढे तुमच्या ITIचे ग्रुप आहेत त्या ITIच्या ग्रुपमध्ये शेअर करून टाकायचं, म्हणजे त्यांना मदत होईल. तर बघा नेमकं काय आहे याच्यामध्ये, तर महावितरणची जी अप्रेंटिसशिप आहे त्याच्याविषयी आपण बोलणार आहोत. आणि खास कोणत्या विद्यार्थ्यांकरता, ज्या विद्यार्थ्यांचा ITI झाला आहे. म्हणजे तुम्ही म्हणाल सर पॉलिटेक्निक इंजिनियर नाही, त्यांच्याच नाही, फक्त आणि फक्त ITIच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. त्यामध्ये पण इलेक्ट्रिशियन, वायरमॅन आणि कोपा 3 ट्रेड आहे. तर खास आता हे नेमकं काही म्हणजे कोणत्या झोनसाठी आहे, तर ते झोन आणि विभाग तिथं दिलेला आहे. नागपूर, काटोल, मौदा, सावनेर आणि उमरेड हे ते ठिकाण आहे जिथे अप्रेंटिसशिप होणार आहे. आणि तिथे जवळपास 204 जागा आहेत. किती आहे? 204. आता त्या कमी होऊ शकते, जास्त होऊ शकते, तो नंतरचा विषय. ठीक आहे. आता नेमकं कुठे दिलं आहे आणि नेमकं काय, आता हेच तुम्हाला ॲडव्हर्टाईजमध्ये आता ही सूचना दिली आहे. हे सर्व तुम्हाला टेलिग्रामवरती ऑलरेडी आपण अपलोड करून ठेवलेलं आहे, म्हणजे तिथे अपडेट तुम्हाला दिलेला आहे. आता इलेक्ट्रिशियन, वायरमन आणि कोपा या 3 ट्रेडसाठी मी आत्ताच सांगितलं. आणि तुमचं नागपूर ग्रामीण मंडळासाठी, आता ते नेमकं मंडळ कुठं आहेत, बऱ्याच जणांना कन्फ्युजन येते. तर नेमकं रिजन कुठं, हे महाराष्ट्राचं पूर्ण महावितरण आहे, महाराष्ट्राचं वितरण आहे. याच्यामध्ये लाल रंगात दिलेला झोन आहे. या झोनमध्ये हे नागपूर अर्बन दिलेलं आहे, नागपूर अर्बन सर्कल आहे, ते ग्रीन कलरचं सर्कल आहे. आणि इकडे रुरल दिलेला आहे. तर तुमचं या भागामध्ये तुमचं काय अप्रेंटिसशिप, आता तुम्ही नेमकं कोणत्या कोपऱ्यामध्ये आहे ते बघा. आता ॲक्च्युली कसं आहे की अप्रेंटिसशिपचा विषय असा आहे की महाराष्ट्रात कुठचाही विद्यार्थी कुठेही अप्लाय करू शकतो. पण आता काही डिपार्टमेंटचे आगाव असतात, तर आगावची अट टाकतात, जशी याच्यामध्ये आगावची अट टाकलेली आहे. त्याच्यामागे ॲक्च्युली कारणं पण असतात. तर नेमकं कोणाला अप्लाय करू शकतो आणि काय वय वगैरे सर्व आता मी डिटेलमध्ये तुम्हाला सांगतो. बघा तुम्हाला सर्वप्रथम तुमचं मे बी सर्वांचंच अप्रेंटिसशिपचं जे पोर्टल आहे www.apprenticeshippindia.org हे जे पोर्टल आहे याच्यावरती तुमचं रजिस्ट्रेशन करणं मस्ट आहे. आणि तुमचं होऊन पण असणार, मला शाश्वती आहे. सोबतच आता हे सर्व अप्लाय कधी करायचं आहे, 9 सप्टेंबर 2025. बघा 9 सप्टेंबरच्या पूर्वी करायचं नाही, 9 सप्टेंबरच्या नंतर अप्लाय करायचं आहे. पण कधीपर्यंत करायचं आहे, 15 सप्टेंबरच्या संध्याकाळपर्यंत, रात्रीपर्यंत अप्लाय करायचं आहे. त्याच्या पहिले पण नको आणि त्याच्यानंतर पण नको, म्हणजे तुम्ही व्हॅलिड नाही आहे. त्याच्या पहिले कराल किंवा त्याच्यानंतर कराल. तर चला मी आता बघा इथे जे फक्त गरजेचं आहे तेच वाचतो, बाकीचं तुम्ही डिटेलमध्ये वाचू शकता. कामाचं आहे मी तेवढंच सांगतो, म्हणजे आपल्या दोघांचाही वेळ वाचेल. बघा इथं विभागांची नावं दिलेलं, नागपूर आहे, काटोल आहे, मौदा आहे, सावनेर आणि उमरेड आहे. ठीक आहे, ते विभागाची नावं दिलेली आहे. त्या आस्थापनेचं नोंदणी क्रमांक दिलेला आहे. हे तुम्हाला ऑनलाईन अप्लाय करताना याचं तुम्हाला गरज पडणार की या नंबरचं तुम्हाला काम पडणार. ट्रेड जर बघाल, कोपा आहे, वीजतंत्री आहे आणि तारतंत्री आहे. कोणत्या विभागामध्ये तुमच्या ट्रेडच्या किती जागा आहेत त्या इथं सर्व दिलेलं आहे. आता मी एक वाचून तुमचा काही वेळ घालवणार नाही, ते तुम्ही बघून घेऊ शकता की नेमक्या तुमच्या ट्रेडसाठी कुठे आहे. ठीक आहे, म्हणजे आता एखाद्याची अशी कमेंट नको सर माझं भलतंच काहीतरी ट्रेड आहे, मला भरता येईल का, नाही, फक्त 3च ट्रेडसाठी, इलेक्ट्रिशियन, वायरमन आणि कोपासाठी. ठीक आहे, महत्त्वाच्या आता गोष्टी. शैक्षणिक अर्हता काय असणार, तर तुमचं माध्यमिक शालांत परीक्षा पास झाली पाहिजे, म्हणजेच त्याला आपण SSC म्हणतो. काय म्हणतो? SSC म्हणजेच त्याला 10th क्लास म्हणतो, म्हणजे 10वी म्हणतो. तुम्ही 10वी पास असले पाहिजे. मग सर माझं 12वी पण झालं चालेल का? 100% कमीत कमी तुमचं 10वी झालं पाहिजे, ते सर्वात महत्त्वाची अट आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर कोण कोण भरू शकतात बघा, 10वी झालं
पहिली गोष्ट. प्लसमध्ये त्याच्यासोबत तुमचा काय पाहिजे, त्याच्यासोबत तुमचा ITI पाहिजे. काय पाहिजे त्याच्यासोबत, ITI पाहिजे. पण कोणत्या ट्रेडचा का नाही, फक्त ट्रेड कोणतं, NCVTचा पाहिजे. आता ITI पण एक SCVTचा असतो, तो कामाचा नाही. NCVTचा पाहिजे दिल्लीचा. वीज तंत्री, तारतंत्री आणि कोपा, फक्त या 3 ट्रेडवाले इथे अलाउड आहेत. दुसरी गोष्ट की शैक्षणिक दस्तावेज, म्हणजेच तुम्हाला डॉक्युमेंट कोणते कोणते अपलोड करायचे आहे आणि सोबत पण घेऊन जायचे आहे. कारण की हे आता इंग्रजाच्या काळामधले आहे ना, यांना माहीत नाही की ऑनलाईन सिस्टम कशी असते. तर दस्तावेज पण तुम्हाला कोणते कोणते लागणार ते बघा. तुमची 10वी झालं, SSCची तुमची मार्कशीट, तुमचा ITI झाला. आता तारतंत्री असो, वीजतंत्री असो किंवा कोणतेही असो ट्रेड, कोणतेही म्हणजे कोपा, 3च ट्रेड आहे. आता इथं लिहिलं आहे 4 सेमिस्टर, म्हणजे जर तुम्ही वीजतंत्री आणि तारतंत्री असाल तर 4 सेमिस्टरच्या मार्कशीट. तर यांना एवढंही माहीत नाही आहे की आता नवीन जे आहे सेमिस्टर पॅटर्न बंद झाला आहे बा, आता 4 नाही 2च मार्कशीट असतात. तर तुमचं सेमिस्टर नाही, आता ॲन्युअल आहे. तर ज्यांचं सेमिस्टर होतं त्यांना 4 आणि ज्यांचं ॲन्युअल आहे त्यांना 2च मार्कशीट लागतील. एवढं फक्त लक्षात ठेवा, ते महत्त्वाचं. आणि कोपा जर असाल तर कोपा असला तर तुमचं कोपासाठी 2 लिहिलं आहे, तर 2च्या ठिकाणी मग 1 लागणार ॲन्युअलसाठी. कारण की ॲन्युअल पॅटर्न झालेला आहे, यांच्या अजून डोक्यामध्ये ते गेलेलं नाही आहे. असो, काही हरकत नाही. सोबत ते गुणपत्रिका, सोबतच तुमचं आधार कार्ड, तुमच्या जातीचं प्रमाणपत्र, सोबतच तुमचं रहिवासी प्रमाणपत्र, ते सर्व तुम्हाला काय करायचं आहे, स्कॅन करून अपलोड करायचं तुमच्या प्रोफाईलवरती. म्हणजेच जेव्हा तुम्ही अप्रेंटिसशिप पोर्टलवरती रजिस्ट्रेशन केलं आहे तिथं ऑलरेडी तुम्ही हे सर्व अपलोड केलेलं आहे. तर ठीक आहे, करून टाकायचं नसेल केलं तर. आता वेतन किती असणार, तर तेच 8-9-10 हजार जे त्यांना द्यायचं आहे त्यांच्या नियमाने ते तुम्हाला वेतन देतात. म्हणजे एक प्रकार त्याला स्टायपंड म्हणतो. ठीक आहे, विद्यावेतन म्हणतो एक प्रकारे. ठीक आहे, मग वयोमर्यादा किती असणार, तर 31/8/2025 पर्यंत तुमचं वय किती असलं पाहिजे, कुठपर्यंत कॅल्क्युलेट करायचं, 31/8/2025 पर्यंत 18 ते 32 वर्षच असलं पाहिजे. म्हणजे 18 वर्षापेक्षा कमी चालणार नाही, 32 वर्षापेक्षा जास्ती चालणार नाही. परंतु हे ओपनसाठी, हे किती ओपन कॅटेगरीचे जे विद्यार्थी आहेत, पण तुम्ही मागास वर्गीयांमध्ये येत असाल, म्हणजेच तुम्ही कॅटेगरीमध्ये येत असाल, कोणत्या तरी कॅटेगरीत येत असाल तर तुम्हाला 5 वर्ष शिथिल आहे. म्हणजेच तुम्ही 32 + 5 37 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता अप्रेंटिसशिपचा या ठिकाणी, जिथे आता आपण अप्लाय करतो तिथे. ठीक आहे, आता हे महत्त्वाच्या पुन्हा याच्यामध्ये महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या बघा, की वरील कालावधीतच तुम्हाला ऑनलाईन काय करावं लागेल, अर्ज सादर करावा लागेल, नाहीतर मग विचारामध्ये घेतला जाणार नाही जो कालावधी दिलाय त्याच्याच मधामध्ये. नंतरचा पॉईंट आहे की आता तुमचं नेमकं निवड कशी होणार, तुमचं नेमकं सिलेक्शन कसं होणार. सिलेक्शन आता प्रत्येक ठिकाणी वेगळं वेगळं दिसत आहे. आता इथं वेगळंच आहे. इथं काय म्हटलं आहे, तुमचे SSC म्हणजे तुमचं 10th पर्सेंट, कितवीचे पर्सेंट, 10th प्लस. ठीक आहे, आणि म्हणजेच प्लस ITI पर्सेंट. ठीक आहे, यांची काय केली जाईल, टोटल काढली जाईल. म्हणजे तेही कसे की 10वीचे 40% घेईल आणि तुमच्या ITIचे 60%. म्हणजे सरळ तुमच्या 10वीच्या याच्यामधले जे तुम्हाला जे काही पर्सेंट मिळाले त्याचे 40% मध्ये कन्वर्ट करणार आणि जे काही तुम्हाला ITI मध्ये टक्के मिळाले त्याचे काय करणार, तुमचे 60% मध्ये कन्वर्ट करणार. काय करणार, 60% मध्ये कन्वर्ट करणार. मग या दोघांची टोटल करून जे काही तुमचा मेरिट बनणार त्याच्यानुसार तुमचं काय होणार, सिलेक्शन होणार. ठीक आहे, त्याच्यानंतर बाकीचे नियम व टीचा काही विषय नाही. आता ऑनलाईन रजिस्ट्रेशनची नोंदणी झाली. ठीक आहे, नोंदणी झाली, सर्व तुम्ही फॉर्म भरला, अप्लाय केल्यावर तुम्हाला काय करायचं, जे ऑनलाईन तुमचं रजिस्ट्रेशन आहे त्याची प्रत कोणत्या वेबसाईटवरनं, apprenticeshipindia.org याच्यावरनं काय करायचं, तुमची प्रिंट काढायची. सोबतच तुमच्या मार्कशीट, गुणपत्रिका साक्षांकित करून, म्हणजे अटेस्टेशन करून, सेल्फ पण चालते, इथं त्यांनी दिलेलं नाही, सेल्फ अटेस्टेड चालते, किंवा तुमच्या ITIतनं सही शिक्का घेऊन या. आणि छायांकित प्रतिसब. ठीक आहे, साक्षांकित करून म्हणजे अटेस्टेशन करून तुमच्या छायांकित म्हणजे झेरॉक्स. तुम्हाला काय करायचं आहे की 16 सप्टेंबर, म्हणजे कुठून कुठपर्यंत बघा, 16 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर पर्यंत संबंधित कार्यालयाच्या कामकाजाच्या दिवशी तुम्हाला तिथे नेऊन सबमिट करायचं आहे. सुट्टीच्या दिवशी जायचं नाही. म्हणजे कधीपासनं, 16 पासून 19, ॲक्च्युअली 16 ते 19च्या मधामध्ये सुट्टी नाहीच आहे, तर तुम्ही बघून घ्यायचं सुट्टी आहे का. 16 ते 19च्या दरम्यान तुम्हाला स्वतः नेऊन द्यायचं आहे. काय नेऊन द्यायचं आहे, तुमच्या ऑनलाईन रजिस्ट्रेशन केली त्याची प्रत, त्याच्यावर तुमचा नंबर असला पाहिजे, त्याच्यानंतर तुमच्या मार्कशीटा आणि छायांकित केलेल्या असल्या पाहिजे, ते तुम्हाला नेऊन सबमिट करायचं. नाही तर ते म्हणते की आम्ही ग्राह्य धरणार नाही. म्हणजे हे इंग्रजाच्या काळामधले लोक आहे ना, त्याच्यामुळे त्यांना नाही माहीत का सिस्टम ऑनलाईन आहे, ऑनलाईन पद्धतीनंच केलं पाहिजे. असो, त्यांची इच्छा, ते मालक आहेत. ठीक आहे, आता जर तुम्ही आणून नाही द्याल तर तुमचा अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही. ते आता मंडळ जबाबदार नाही असं त्यांचं म्हणणं आहे. त्याच्यानंतर निवड करताना विचार करण्यात येईल. तर कोणाची बघा, संबंधित कार्यालयात अर्ज सादर करणार नाही अशा विद्यार्थ्यांना विचार करण्यात येणार नाही. म्हणजे तुम्हाला बाद करण्यात येईल, विषय संपला म्हणते. म्हणजे तुम्हाला ऑफलाईन पण फॉर्म नेऊन द्यायचा, ऑफलाईन सुद्धा ऑनलाईन भरून ऑफलाईन सबमिट करायचा. ठीक आहे, तसेच कार्यक्षेत्राअंतर्गत, आता बघा महत्त्वाचं की आता कसं ॲक्च्युली
अप्रेंटिसशिप तुमचं जे पोर्टल आहे, या पोर्टलचा नियम आहे की तुम्ही महाराष्ट्रातला कुठचाही विद्यार्थी अप्लाय करू शकते, पण यांची मनमानी आहे. त्यांच्या हिशोबाने यांचं म्हणणं आहे की कार्यक्षेत्राअंतर्गत रहिवासी असलेल्या उमेदवाराचे अर्ज संबंधित विभागाकरता ग्राह्य धरण्यात येईल. म्हणजे त्यांनी काय केलं की आम्ही फक्त प्रिफरन्स देणार नागपूर त्या विभागामध्ये जे विद्यार्थी येत आहे ना त्यांनाच आम्ही प्रिफरन्स देऊ. याचे कारण पण आहे, कारण बाहेरचे विद्यार्थी काय करतात, फॉर्म भरतात पण येत नाही, मग लिस्ट लागल्यावर मग 10 लिस्टा लावाव्या लागतात. तो सर्व प्रॉब्लेम करताना यांनी असं केलं असणार, असं होऊ शकते. तर असो त्यांचा विषय की फक्त त्यांचेच अर्ज ग्राह्य धरण्यात येईल असं तिथं म्हटलेलं आहे. मग आता तुमचा प्रश्न राहू शकते, सर मग आम्ही दुसऱ्या जिल्ह्यातल्या भरू का? ते आता तुमची इच्छा, माझं काम आहे जे लिहिलेलं आहे तुम्हाला व्यवस्थितपणे सांगणं. ठीक आहे. त्याच्यानंतर जर तुम्ही पूर्वीच अप्रेंटिसशिप केलेलं असेल तर तुम्ही अर्ज करू नये असं पण इथे लिहिलेलं आहे. ठीक आहे. मग आता हे सर्व माहिती होती जे गरजेची आहे. आता हे मधामधात सुटलेली माहिती आहे, ते माझ्या हिशोबाने तुमच्यासाठी काही खास गरजेचं नाही आहे, तरी पण तुम्ही काय करू शकता, वाचून घेऊ शकतात. वाचायसाठी काय करायचं, टेलिग्राम चॅनलवरती जायचं, CST लॉन्चपॅडच्या, तिथं सर्व डिटेल दिलेली आहे, ही प्रत पण तिथं टाकलेली आहे, तर तिथनं तुम्ही व्यवस्थितपणे वाचू शकता. एक एक लाईन तुम्ही वाचू शकता. मराठीमध्येच दिलेलं आहे, काही कठीणचं काम नाही. आता जे विद्यार्थी अभ्यास करत आहेत, ज्यांना अभ्यास करायचा आहे, स्पर्धा परीक्षेची तयारी करायची आहे ITIच्या बेसिसवर, मग इलेक्ट्रिशियन आणि वायरमनच्या विद्यार्थ्यांसाठी, तर आपल्याकडे इलेक्ट्रिशियन आणि वायरमनच्या विद्यार्थ्यांचा विद्युत ब्रह्मास्त्र नावाचा एक मास्टर कोर्स आहे, ज्याच्यामध्ये टोटल कोणतीही परीक्षा असो, म्हणजे ज्या कोर्स म्हणा किंवा ज्या मास्टर कोर्सच्या सहाय्याने हजारो विद्यार्थ्यांनी आपलं आत्ताच पारेषण आणि वितरणमध्ये आपलं स्वप्न पूर्ण केलं, तोच हा कोर्स आहे. पूर्ण डिटेल सर्व तुम्हाला ॲपवरती पण दिलेला आहे, किंवा तुम्ही इन्स्टिट्यूटच्या नंबरवरती संपर्क करून अधिक माहिती घेऊ पण शकता. ठीक आहे. त्याच्यासाठी तुम्हाला CST लॉन्चपॅड ॲप पण डाउनलोड करावं लागेल. तर ही आजची जी माहिती होती ती होती अप्रेंटिसशिपची. आता जर व्हिडिओ आवडला असेल तर आठवणीने व्हिडिओला लाईक पण करा, आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला पण सबस्क्राईब करा, आणि आठवणीने आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा, म्हणजे जेणेकरून त्यांची माहिती मिस व्हायला नको. उद्या चालून तुम्हाला असं नको म्हणायला की अरे तू मला सांगितलं नाही, म्हणून सरळ व्हिडिओ काय करायचा, शेअर करून द्यायचा. ठीक आहे. तिथे या सेशनला थांबवतो, आणि पुन्हा जर तो अशाच पद्धतीचा नवीन जर अपडेट असला तो अपडेट घेऊन तिथे ब्रेक घेतो. धन्यवाद.